मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। नमस्कार मित्रांनो, विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज शेतकऱ्यांसाठी आहे आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना आता 12,000 नाही तर 15,000 मिळणार। थेट खात्यात जमा होणार पैसे, मुख्यमंत्र्यांची घोषणा। नमो किसान सन्मान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो किसान सन्मान निधी योजना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। 15,000 रुपीज अंडर नमो किसान सन्मान योजना। शेतकऱ्यांना अडचणींच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ होत आहे। राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच ते अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण झाले। या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला। यावेळी ते बोलले होते। 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपये वितरित करते, तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते। आता राज्य शासन या निधीत 3,000 रुपयांनी वाढ करणार आहे, म्हणजे आता आपल्याला 3,000 हे जास्तीचे मिळणार आहे। तर राज्याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाचे 6,000 असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही योजना आहे। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली, त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली। केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून घेतली। या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत कृषी अवजार, शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्ष्यांश न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। 6,000 कोटींच्या खर्चातून या योजनेअंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रेडिंग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी स्मार्ट योजना आणली असून त्यांचा बहुतांश शेतकरी लाभ घेऊन विकास साधत आहे। ॲग्रिस्टॅक ही महत्त्वाची योजना हाती घेण्यात आली आहे।
आता तुम्हाला माहीतच आहे की फार्मर आय डी आता सर्वीकडे काढत आहे. तर याद्वारे संपूर्ण शेतीचे डिजिटायझेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देण्यात येणार आहे. मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांची थेट संवाद साधून त्याला लाभ मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत ॲग्रिस्टॅक अंतर्गत 54% शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच 100% उद्दिष्ट गाठण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.